ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2026-27च्या वार्षिक योजनांना मंजुरी देण्यात आली असून सर्वसाधारण योजना 660 कोटी, आदिवासी उपाययोजना 140 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 107 कोटी अशा तरतुदींसह सुमारे 1700 कोटी रुपये प्रस्तावित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. नियोजित वेळेमध्ये गुणवत्तापूर्ण आणि 100% कामं मार्गी लागले पाहिजे आणि 100% निधी खर्च झाला पाहिजे अशा प्रकारचे सूचना दिलेल्या आहेत. आणि यामध्ये जे विभाग हलगर्जीपणा करतील त्याच्या HODला जबाबदार धरण्यात येईल. आणि त्याचबरोबर 2026-27च्या वार्षिक योजनांना मंजुरी दिलेली आहे. सर्वसाधारण योजना 660 कोटी, आदिवासी उपाययोजना 140 कोटी आणि अनुसूचित जाती उपाययोजना 107 कोटी. आणि आता येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये 1700 कोटी प्रस्तावित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र ही तोडलेली झाडं कोलशेत येथे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. हे आदेश धाब्यावर बसून जिओ टॅगिंगशिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आलं. आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंगशिवाय 300 झाडं कापून त्याची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. त्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडं कापण्यात आली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल आंदोलन केलं. यावेळेस आंदोलकांनी झाडं वाचवण्यासंदर्भात फलक हाती घेतले होते. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान यांनी आनंदनगर ते साकेत दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. 8 किलोमीटरच्या या पुलाच्या बांधकाम 48 महिन्यात पूर्ण करायचं असून त्यासाठी 1847 कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला आहे. या मार्गात 1788 झाडं बाधित होत आहेत. ही झाडं कापून त्याचे क्रमांक जिओ टॅगिंग करून कोलशेत येथे पुनर्लागवड करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आलं आहे. या कंत्राटदाराने 171 झाडं मुळापासून काढून ती कोलशेत येथे लावणं गरजेचं असताना त्याने सुमारे 300 झाडं रात्रीच्या अंधारात कापून नष्ट केली आहेत. या कामात त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील सहाय्य केल्याचा आरोप श्री मनोज प्रधान यांनी केला आहे. 2 नगरसेविका आज आमच्यावर इथे आहेत. तर त्यांच्या माध्यमातून येणारी जी महासभा 20 तारखेची असेल किंवा त्याच्या पुढच्या महासभेमध्ये एक लक्षवेधी सूचना नक्कीच या टाकतील आणि आम्ही संघटना म्हणून रस्त्यावर आंदोलन छेडू आणि आमच्या नगरसेविका नक्कीच हे महानगरपालिका गाजवतील या एका लक्षवेधी. कुठेतरी कंत्राटदारावर कारवाई होणं गरजेचं आहे का? कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई गरजेचीच आहे, पण त्याच्याहूनही जास्ती मला असं वाटतं की कारवाई झाली पाहिजे आपल्या अधिकाऱ्यांवर की जे उघड्या डोळ्यांनी सगळे बघतायत आणि बघतच नाही आहेत ते परवानगी देत आहेत. ते काय कारणाने परवानगी देत आहेत मला माहीत नाही, पण नक्कीच फक्तच कॉन्ट्रॅक्टरवर नाही तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. 8 दिवसांपूर्वी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना पक्षाच्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपलोळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला होता, तर महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी पदभार स्वीकारला नव्हता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच त्या पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू होती. बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापालिका मुख्यालयात आले आणि त्यानंतर शर्मिला पिंपलोळकर यांनी महापौर पदाचा कार्यभार स्वीकारला. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics.
sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या माध्यमातून ठाण्यात आयोजित मालवणी महोत्सवामध्ये बुधवारी दिंडी आणि कोकणची लोककला भजनाचा कार्यक्रम रंगला. टाळ मृदुंगांच्या गजरात, अभंगांच्या सुरेल सादरीकरणात आणि भावपूर्ण कीर्तनात रसिक यावेळेस अक्षरशः दंग झाले. सुश्राव्य भजनात साक्षात भगवान शंकर तसंच श्री स्वामी समर्थांचं दर्शन झाल्याचं भाविक भारावून गेले. ठाण्याच्या शिवाजीनगर उन्नती मैदानातील अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या मालवणी महोत्सवामध्ये दररोज खवयांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक या ठिकाणी भागवली जाते आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे. नेहमीप्रमाणे आपलं मालवणी महोत्सव जोरात चालू आहे. गर्दी तुम्ही पाहिली आहे. आज 4था दिवस आहे आणि आज कोकणातलं सिंधुदुर्गातलं कणकवली तालुक्यातलं भजन आलेलं आहे आणि अशीच गर्दी गेले 3 दिवस जोरात होती. लोकांचा चांगला प्रतिसाद या सगळ्याच कार्यक्रमात. सांस्कृतिक काल दशावतारी नाटक होतं, परवा डबलबारी आहे. चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे आणि जशी खवय्यांची आहे तशी सगळ्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी आहे. यावेळी आपण एक नवीन साहित्य संमेलन छोटेखानी आणि कवी संमेलन यावर्षी पहिल्यांदाच कैलासवासी मंगेश पाडगावकर साहित्य दालन बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्र शासनाची सुद्धा मराठी विभागाची याला सुद्धा मदत केलेली आहे. त्यामुळे यावर्षी एक नाविन्यपूर्ण आपण साहित्य संमेलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. नेहमीप्रमाणे सगळ्या कोकणातल्या वस्तू आपण मार्केट आहे त्याप्रमाणे गणपतीचं मंदिर आपण पाहिलं आहे आणि दशावतार काल झालं. आता डबलबारी उद्या आहे. मराठी आणि स्थानिक मुलांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देते. स्थानिक मुलांच्या स्पर्धा आणि पैठणी खेळ पैठणीचा हा महिलांसाठीचा मोठा कार्यक्रम पुढच्या 2 दिवसामध्ये होणार. लोकांना आवाहन करेन की हा चांगला उत्सव आहे. 27वे वर्ष आहे. प्रत्येक ठाणेकरांनी एकदा तरी मालवणी महोत्सवाला येऊन भेट द्यावी आणि या मालवणी महोत्सवाचा आनंद लुटावा एवढं तुमच्या माध्यमातून आवाहन करेन. वर्तकनगर परिसरातील शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मागील जलकुंभातून येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या जलकुंभातून रवी इस्टेट, लक्ष्मीनारायण, कॉस्मॉस, सुरेश पार्क आणि
भीमनगर या परिसराला नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र याच जलकुंभातून येऊरमधील अनधिकृत बांधकामांना पाणी दिले जात असल्याचा आरोप श्री विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलं. मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा होणं अन्यायकारक असल्याचं श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. सर्व ब्राह्मणांना विनंती आहे, हे होऊन देऊ नका साहेब. हे अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठं नाही तर यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र घ्या की फक्त एअरफोर्सला पाणी दिलं जाईल. आणि ते सुद्धा इंदिरानगरच्या टाकीतून पाणी दिलं जाते. त्यांचं म्हणणं आहे पाणी कमी येतं, तर अजिबात नाही. कमी येत असलं तरी तुम्ही दुसरी काहीतरी पर्यायी व्यवस्था करा. इकडच्या जनतेचं पाणी वरती वळवलं तर टँकर चालू होईल. ही गरीब जनता आहे, टँकर परवडणार नाही यांना. भीमनगरची जनता असेल, इकडल्या सोसायटीमधले 50-50 टँकर एका बॅलेट पेरला जात नाहीत. आणि म्हणून निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन, शेवटी तुम्हाला मतं दिली आहेत, माझ्यापेक्षा जास्ती मतं तुम्हाला दिली आहेत लोकांनी इथे, तर तुम्ही त्यांचं रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं आहे, संविधानाचा जर गैरवापर होत असेल, संविधानाची पायमल्ली होत असेल, तर तुम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून, त्याच तरतुदींच्या माध्यमातून आपले अधिकार खेचले पाहिजेत. त्यामुळे प्रशांत सोनाग्रा असेल, विकास डोले असेल, त्याच्या आधी ऑलरेडी इन्क्वायरी झालेली आहे अँटी करप्शन. काय विकास डोले असेल किंवा विनोद पवार असेल, यांना माझं जाहीर आव्हान आहे, कृपया माझ्या कॉलरला हात टाकायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय विक्रांत चव्हाण राहणार नाही. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.